नमस्कार, आपण पाहत आहे सहारा समाचार। पालक सभा व वाढदिवसानिमित्त मुख्याध्यापकांकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप। शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट 2025ला जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा जनुना पंचायत समिती अचलपूर जिल्हा परिषद अमरावती येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव थोरात, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हे होते। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून साहेबराव थोरात, प्रतिष्ठित नागरिक जनुना, तसेच गोंडू येवले तंटमुक्ती अध्यक्ष, गोपाल जामकर, माजी उपसरपंच जनुना, सुनील पाटील, सामाजिक कार्यकर्ता जनुना हे प्रामुख्याने उपस्थित होते। तसेच माननीय प्रकाशराव येवले, उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, भाऊसाहेब महारनर सदस्य, सुनील बेलसरे सदस्य, रेश्मा हरिश्चंद्र काजदेकर सदस्य व इतर सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती जनुना तसेच बहुसंख्य पालकवर्ग, माता, पालक भगिनी पालक सभेला उपस्थित होत्या। पालक सभेची सुरुवात विद्येची स्फूर्ती नायिका माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पणाने होऊन सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छांनी यथोचित स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री कमलाकर गुलाबराव बहातकर, उच्च श्रेणी मुख्याध्यापक जनुना यांनी शिक्षणाचे महत्त्व व विद्यार्थी व पालकांच्या शैक्षणिक समस्या सोडवणुकी संदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी साहेबरावजी थोरात यांनी पालकांनी 100% विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यात यावे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले। तसेच सुनील बेलसरे सदस्य यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले व शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव थोरात यांनी शाळेच्या समस्या व त्यासाठी करावयाचे उपाय याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले। त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जनुना येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक कमलाकर गुलाबराव बहातकर यांनी आपल्या नातू चिरंजीवी श्रेयांश श्रुतिका अंकुश बहातकर, राहणार वरा, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती यांचे पहिले वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व वर्ग 1 ते 5 च्या 154 विद्यार्थ्यांना उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक, रजिस्टर, पेन्सिल, खोडरबर, पेन, चॉकलेट, खाऊ इत्यादी लेखन साहित्य भेट दिले। शेवटी उपस्थित सर्व माता पालक वर्ग, पुरुष पालक वर्ग व या सर्व मान्यवरांचे चहापान व अतिथी देऊन सुधीर गुल्लाने सहाय्यक शिक्षक जनुना यांनी आभार मानले। दुहेरी बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सहायिका शिक्षिका कुमारी रंजना बाबुळकर यांनी केले। कार्यक्रमाचे यशस्वीकर्ता कुमारी स्मिता गोडबोले, सहाय्यक शिक्षिका तथा सौरेखा संजय थोरात, युवा प्रशिक्षणार्थी जनुना यांचे मोलाचे सहकार्य केले तथा नलुबाई जगदेवराव राऊत, शालेय पोषण आहार स्वयंपाकी व कुमारी भुलाई रामा बेलसरे, शालेय पोषण आहार मदतनीस यांनी सर्व उपस्थितांची सुव्यवस्था पार पडली। बघूया सहारा समाजाचा आढावा। वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही, होय। वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे। आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे। वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का? होय, अनेक आधुनिक उपचार जसे की IUI, IVF, ICSI या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे। तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का? तर आजच भेट द्या बेले हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला, जयस्तंभ चौक, परतवाडा। उपलब्ध सुविधा: सोनोग्राफी, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन, गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार, गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया, शासनमान्य गर्भपात सुविधा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारण उपचार, मासिक पाळी संबंधित समस्या। आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा। डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले, प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ, वंध्यत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 8369534911।